हाय. तर मी उठली, सकाळी सकाळी चाय नाश्ता पिला. तर मम्मीनी काम दिलं लगेच. मम्मी बोलली सगळे कांदा काप. आणि जर मी ते असं हाताने कट करून कट केलं असतं तर माझी तर हालत खराब झाली असती. कारण नंतर माझी हालत बघा तुम्ही, मी तर मशीनमध्ये हा कापते तरी पण मला एवढं रडू येते ना, पूर्ण माझं डोळे दुखत होते. त्याच्यामुळे नंतर मला फक्त तिथे कट करून टाकायचं होतं. आणि मम्मी बोलली की थोडा कांद्याचा चिलटा डोक्यावर ठेव म्हणजे जास्त रडू नाही येणार. तर मग मी पण तसं केलं. त्याच्यानंतर मग मी टमॅटो कापला. मग मम्मीने कांद्याची भाजी केली होती, कांद्याची चटणी सारखं बोलतात त्याला. तेल टाकलं, कांदे टाकले, टमॅटो टाकलं, भाजलं, तिखट मीठ हळद आणि थोडं लिंबू पिळायचं, साखर टाकायची आणि त्याच्यामध्ये मग हिंग टाकायची. आणि हे बघा, आज आज काही पाऊस नव्हता, सकाळी काहीच नव्हता, म्हणजे दिवसभर नव्हता, रात्री आलेला थोडा. आणि आमच्या समोरची बिल्डिंग बघा किती वरती आहे, म्हणजे किती मोठी आहे. नंतर मग मम्मीने शेंगा उकळले होते ते खाल्ले. मग मी आंघोळ वगैरे करून आली आणि मग मी केस बांधले. मी माझा बो शोधत होती, कुठे होता. नंतर मग मला जाऊन भेटला. आणि तुम्हाला येत्या 2-3 दिवसामध्ये माझं हेअर ऑइल भेटेल, जो मम्मी हाताने बनवणार आहे स्वतः. त्याचंच हे आहे. मम्मी ॲलोवेरामध्ये मेथी भिजू टाकत होती. ह्याचा लवकरच व्हिडिओ येईल. आणि त्याच्यानंतर माझी रिंग लाईट आली होती, म्हणजे दादाने मला मागवली होती. तर मग मी त्याचं अनबॉक्सिंग करत होते. त्याच्यानंतर मग मम्मीने चण्याची डाळ भिजू घातलेली, थोडीशी मी माझ्यासाठी साईडला काढली आणि बाकीच्याच्या मम्मीने भजी केले. मी साईडला का काढली तर ते तुम्हाला नंतर पुढे समजेल. मग मी खाली गेली, डॉग्सना माझ्या जेव घातलं, आमच्या डॉग्सना. त्याच्यानंतर बाहेरचे पण जे असतात, जितकं आम्हाला जमेल आम्ही तितकं मग त्यांनाही देतो. मग त्यांनाही खाऊ घातलं. मग मम्मीने पापड केलं, भजी केले. आणि मग त्याच्यानंतर जे मी ते बाहेर काढून ठेवलेलं ना साईडला, त्याच्यामध्ये पण म्हणजे मी तळलं, मग मीठ लावलं आणि खाल्लं. खूप छान लागतं. मग मम्मीने दहीचे मिरची पण केले जेवणासाठी, म्हणजे जेवायला. त्याच्यानंतर मम्मीने केली खीर. आज किती पदार्थ आहेत बघा घरामध्ये. खीर केली, खीर भाजली तुपामध्ये, त्याच्यामध्ये नंतर दूध टाकलं. हे व्हिडिओ मी नाही शूट केलं, मी भाजी आणायला गेली होती. माझ्या मम्मीने केलं आहे आणि दादाने केलं आहे बघा. हे दादा खात होता. त्याच्यामध्ये तूप, दूध आणि खीर. आणि ही होती मलाई. आम्ही तुपासाठी मलाई काढून ठेवतो ना, तर ती वाली ते पण टाकून खाल्लं, खूप यम्मी लागलं. नंतर मम्मीने मलाही थोडं ठेवलेलं. मग मी आणि पप्पा गेलो होतो भाजी आणायला. भाजी येऊन मग घरी आलो. आजसाठी एवढंच. बाय. श्री स्वामी समर्थ.